गेले 4 आठवडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बुधवारी सूप वाजलं. पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू होणार. दोन्ही सभागृहात घोषणा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. दिल्लीत कार्यकारिणी बैठक पार पडणार. बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील उपस्थित राहणार. माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. शासकीय कोट्यातील सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कोकाटेंच्या अडचणी कायम. चैत्र उत्सवानिमित्त एकविरा देवी मंदिर परिसरात स्वच्छतेसह स्ट्रीट लाईट लावा. ठाकरेंच्या शिवसेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी. वाई तालुक्यातील चांदवडी येथे वॉटर एटीएमच्या माध्यमातून 5 रुपयात मिळणार 10 लिटर पाणी. गट विकास अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव गुढीपाडव्याला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार. आझाद मैदानात आता 12 तासातच आता आंदोलन करता येणार. मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार. येत्या 2 आठवड्यात अधिसूचना जारी करण्यात येणार. एमपीएससी परीक्षा आता डिस्ट्रिक्ट स्वरूपात 2025 पासून लागू. देवेंद्र फडणवीसांचं विधान परिषदेत स्पष्टीकरण. मुंबई विमानतळ परिसरातील उच्च इमारती रडारवर विमान उडवण्यास आता अडथळे. अनेक बेकायदा मजल्यावर आता कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हायकोर्टात माहिती. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त. 30 लाखांहून अधिक वाहनांच्या किमतींवरचा 6% कर मागे. मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषद सभागृहात माहिती. मुंबईतून 4 एप्रिल पासून क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार. क्लीनअप मार्शलबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनाचा निर्णय. कुणाल कामरा प्रकरणी द हॅबिटेट या स्टुडिओवर मुंबई पालिकेची कारवाई सुरूच. आजही अधिकाऱ्यांकडून या हॉटेलची पाहणी होणार. त्याचबरोबर आर्किटेक्चरल प्लॅनच्या आधारे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार. गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती या अनुषंगाने कल्याण पोलीस परिमंडळाच्या वतीनं रूट मार्चचं आयोजन. महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक या ठिकाणावर सुरू होऊन दुर्गाडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूट मार्च समाप्त. कराडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात हिमोफिलिया उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णांनी दिलं निवेदन. पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना जलतरण तलावात पोहण्यासाठी अडचणींचा सामना. 2 जलतरण तलाव दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून बंदच. हे तलाव पालिकेने ताब्यात घेऊन स्वस्त दरात खुले करावी अशी मागणी. नवी मुंबईच्या कोपरखैरणे पोलिसांची अनोखी कामगिरी. 10 वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी मालकांना केले परत. पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक. अंबरनाथच्या लादी नाका परिसरात भरधाव टेम्पोची सायकल स्वाराला धडक. सायकल स्वाराचा धडकेत मृत्यू. अंबरनाथ पोलिसांनी केली आरोपीला अटक. आरटी अंतर्गत खासगी शाळांतील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 1 एप्रिलपर्यंतची मुदत. प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी 69,741 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित. डोंबिवलीमध्ये सामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. अंबरनाथमध्ये तरुणावर भर रस्त्यात कोयत्याने हल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. या प्रकरणी 3 गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. 23,39,000चा जप्त मुद्देमाल मूळ मालकाला परत केलाय. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या हस्ते मुद्देमाल मूळ मालकाला सुपूर्द. दारव्हा शहरात दरोड्याच्या गुन्ह्यातील 6 आरोपितांना आता काही तासातच केली अटक. आरोपींकडून 42,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. परभणीत खासगी बसची आणि ट्रकची धडक. अपघातात 5 प्रवासी जखमी झाले असून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईतील कांदिवलीमध्ये 4 वर्षाच्या मुलीचे अपहरण. नातेवाईकांनीच अपहरण करून खून केला. खुनी आरोपीला पोलिसांनी केली अटक.
पुण्यातील मुंढवा परिसरात 3 दुकानांना भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीत दुकानांचं मोठं नुकसान. वाशीमध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग केलाय. उन्हाळ्यामध्ये टरबूजला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा. सांगलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. आज सनरायझर्स हैदराबाद लखनौशी भिडणार. दोन्ही संघांमध्ये फटकार बहादर. कोण जिंकणार याकडे लक्ष. भारत चीन संबंध आणि सीमेवरील परिस्थितीवर चर्चा. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव गौरांग लाल दास यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या शिष्टमंडळाने चीनचे परराष्ट्र उपमंत्री हाँग ली यांची घेतली भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.